पाईप चारी पंपगृह येथे अनेक दिवसापासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. घडत आहेत गैरप्रकार. पंपगृहात कर्मचारी कागदोपत्री जास्त आणि प्रत्यक्षात कमी आहेत. विशेष म्हणजे या विभागात कोणत्याही प्रकारचे हजेरी रजिस्टर व डेस्कटॉप रजिस्टर देखील नाही आणि कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे आढळले आहेत. मुळा धरणावरच्या वांबोरी चारी पंपगृहातील बॅटऱ्या, इलेक्ट्रिक पंपगृहाच्या कामाचे मटेरियल भंगार समजून सामानाची स्वतःच्या फायद्याकरिता मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावल्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे व संबंधित ठेकेदाराने त्या वस्तू विकल्याचे देखील सांगितले आहे. सदर खराब झालेल्या वस्तूचा शासकीय पद्धतीने लिलाव करणे गरजेचे असते, परंतु या विभागातील ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्या वस्तू भंगारवाल्याला विकल्याचे वरवंडी सरपंच श्री भाऊसाहेब कोळेकर यांच्या निदर्शनास आले आहे. या कारभारास जबाबदार अधिकारी वांबोरी चोरीचे तांत्रिक विभाग उपअभियंता अमोल सातपुते, इलेक्ट्रिक ठेकेदार योगेश गरड व वांबोरी ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब भागीनाथ लोंढे हे वांबोरी सबस्टेशन, बुऱ्हानगर पाणी योजना, सोनई पाणी योजना असा हा एक कर्मचारी 5 ठिकाणचा कारभार वेगवेगळ्या मानधनावर करत आहेत. वरवंडी सरपंच हे हा सर्व प्रकार उघडकीस आणण्याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचेकडे सर्व पुरावे सादर करून यावर कायदेशीर कार्यवाही करावी. कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबणार आहे. दीपक साळवे सह न्यूज 14 राहुरी.